खुशखबर खुशखबर खुशखबर. आपल्या घरी लग्न असो, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रम, अगदी हवेशीर प्रशस्त भव्य दिव्य लॉन अगदी अल्प दरात मिळणार असून अनीसभाई सय्यद व मंजूरभाई शेख MS यांच्या वतीने भव्य 1 एकर मध्ये प्रस्तुत लॉन सोलापूर शहरातील नई जिंदगी मध्ये अमन लॉनची सुरुवात केली असून आजच आपला कार्यक्रम बुक करा. आमचा पत्ता अमन लॉन, गट नंबर 67, युनिटी स्मार्ट सिटी जवळ, बालाजीनगर एअरपोर्टच्या पाठीमागे, नई जिंदगी सोलापूर. मोबाईल क्रमांक 78 430 438 43. सोलापुरात दरवर्षी उत्साहात साजऱ्या होणाऱ्या जश्न ईद ए मिलादुन्नबी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सव कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मौलाली चौक येथील कम्मो शेख यांची उत्सव अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीची अधिकृत घोषणा हाजी MD शेख आणि हाजी मकबूल मोहोळकर यांनी केली. ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच जश्न ईद ए मिलादुन्नबीची मिरवणूक, परिसरातील सजावट आणि इतर कार्यक्रमांचे नियोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन आणि समन्वय व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी उत्सव कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत कम्मो शेख यांच्यावर उत्सव अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर बब्बू अडेवाले यांच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी उबैद शेख आणि शहबाज मुतवली यांची निवड करण्यात आली आहे. कमिटीच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजासाठी मुश्ताक बागवान यांच्यावर खजिनदार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर मुकीम सालार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय जश्न ईद ए मिलादुन्नबीच्या मिरवणुकीच्या नियोजनासाठी यासिन नाईकवाडी अझहर कोरबू यांची मिरवणूक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. परिसरातील मोहल्ल्यांची सजावट आणि नियोजनासाठी मोहसिन मैंदरगीकर यांच्यावर मोहल्ला सजावट अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्सवाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मौलाली चौधरी यांची प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे, तर कमिटीला मार्गदर्शन करण्यासाठी असलम मुजावर यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी याप्रमाणे: उत्सव अध्यक्ष कम्मो शेख, कार्याध्यक्ष बब्बू अडेवाले, उपाध्यक्ष उबैद शेख, उपाध्यक्ष शहबाज मुतवली, खजिनदार मुश्ताक बागवान, जनरल सेक्रेटरी मुकीम सालार, मिरवणूक प्रमुख यासिन नाईकवाडी, मिरवणूक प्रमुख अझहर कोरबू, मोहल्ला सजावट अध्यक्ष मोहसिन मैंदरगीकर, प्रसिद्धी प्रमुख मौलाली चौधरी, सल्लागार असलम मुजावर. नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आगामी जश्न ईद ए मिलादुन्नबी उत्सव आणि मिरवणुकीच्या नियोजनाला वेग येणार आहे. मिरवणुकीचे नियोजन, विविध भागातील सजावट, नागरिकांचा सहभाग तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणेशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी या कमिटी समोर असणार आहे. उत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कमिटीच्या माध्यमातून आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जश्न ईद ए मिलादुन्नबी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान कम्मो शेख यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कार्यकारिणीसमोर यंदाचा उत्सव आणि मिरवणूक व्यवस्थित पार पाडण्याचे आव्हान असणार आहे. आता आगामी काळात कमिटीच्या बैठका, मिरवणुकीचे नियोजन आणि इतर कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. आज जश्न ईद मिलादुन्नबी की उत्सव कमेटी की तरफ से नौजवानों की पदाधिकारी की निवड की गई. तो सबसे पहले मैं MD चाचा और मोहरकर चाचा इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि इस बार आने वाले 26 अगस्त को जो बड़ी शान और शौकत से शहर सोलापुर में जुलूस निकलता है, इस सिलसिले में नौजवानों को उन्होंने मौका दिया है. तो हमारे साथ में आज 11 नौजवानों को उन्होंने हर अलग अलग एरिया से चुना है. जैसे कि असलम मुजावर है शास्त्री नगर से, पंजाब तालीम से उबैद शेख है, बीजापुर बेस से यासीन भाई है, मंगल बाजार से मोहसिन मैदरगीकर है, शनवारपेट से शहबाज भाई सिंह है, बादशाहपेट से बब्बू भाई अड्डेवाले हैं, और मुल्लाबाबा तेकड़ी से मुश्ताक भाई है, और कुर्बान रोशन नगर से अजहर कोरबू है, और नई जिंदगी से मुकीम सालार है. तो सभी शोलापुर वासियों को, सभी हिंदू मुस्लिम भाइयों से गुजारिश करता हूँ कि 26 तारीख को सुबह में जो 9 बजे जुलूस है, उस मौके पर कसीर तादाद में आकर इस जुलूस की शान बढ़ाए और शहर शोलापुर में इस जुलूस के कमेटी की जानिब से 23 तारीख, 24 तारीख और 25 तारीख को विविध जगह पर सिविल हॉस्पिटल में खाने का इंतजाम किया गया है रुग्णों को, लोगों को. और शादर अली दरगाह के पास चादर वाटप का कार्यक्रम है, और 25 तारीख को
जो मूक बधिर स्कूल है अनाथ आश्रम, वहाँ पे बच्चों को वही और फल वाटप का कार्यक्रम रखा गया है। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।